नमस्कार, सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज शेगावची कचोरी बनवून दाखवणार आहे। त्याकरिता मी मसाला कसा घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने ती कचोरी बनवलेली आहे। चला तर मग आपण पूर्ण रेसिपी बघूया। मी रेसिपीला सुरुवात करते। कचोरी बनवण्याकरता शेगावची कचोरी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे 2 वाटी एवढा मैदा घेणार आहे। म्हणजे वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर 200 ग्रॅम एवढा हा मैदा आहे। तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही करू शकता। आता या मैद्यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि या चमच्याने 3 चमचे एवढे असे तेल घालून घ्यायचे। हे तेल मी असंच घेतलेलं आहे, गरम वगैरे काही करून घेतलेलं नाही। 3 चमचे एवढे तेल घालून घेतले। आता याचा असा सॉफ्ट असा गोळा मळायचा आहे। आता मी थोडं थोडं पाणी घालून याचा असा सॉफ्ट असा गोळा मळून घेणार आहे। पाणी अगदी थोडं थोडं घालायचं। इथे असा छान असा गोळा मळून झालेला आहे, हे बघू शकता। अगदी असा सॉफ्ट असा गोळा इथे मळून घ्यायचा आहे, जास्त असा घट्टसर नको। आता याला असं झाकून बाजूला ठेवू आणि कचोरीसाठी लागणारं सारण आपण बघणार आहोत। इथे सुरुवातीला सारणासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण बघणार आहोत। इथे मी 1 छोटा चमचा एवढे जिरे घेतलेले आहे आणि 1 चमचा एवढे धने घेतलेले आहे, 1 चमचा एवढी सोप घेतलेली आहे। हे सर्व असं भाजून घ्यायचं। हा मसाला आपल्याला त्यामध्ये टाकावा लागणार आहे। हे छान असं भाजून झालं की मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे छान असं भाजून झालं। आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आता इथे मी पॅनमध्ये इथे तेल घालून घेणार। साधारण 2 चमचे एवढे मी तेल घालून घेतलेले आहे। आता तेल टाकलं की यामध्ये आला आणि लसूणीची 1 चमचा एवढी पेस्ट घालून घ्यायची। याला असं परतून घ्यायचं आणि इथे हिरवी मिरची तिखटवाली आणि त्यामध्ये मी कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। ही तुम्ही चवीनुसार घ्या, कारण याने त्याची टेस्ट खूप छान येणार आहे। मिरची ही तिखटवालीच घ्यायची आहे। इथे आपलं हे छान फ्राय होत आहे। आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकून घेणार आणि जो मसाला बनवलेला आहे, आता जिरं, सोप आणि धने हा टाकून घ्यायचा आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आणि याला सुद्धा असं फ्राय करून घ्यायचं। आता इथे थोडीशी हळद घालून घ्यायची। हे बघा, इथे थोडीशी मी हळद घालून घेते। आता हे सर्व झाल्यानंतर इथे मी बेसन घेतलेले आहे। 2 वाट्या एवढा आपला मैदा होता तर त्याला अर्ध बेसन घ्यायचं, म्हणजे 1 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे। म्हणजे वजनी प्रमाणात हे 100 ग्रॅम एवढं बेसन आहे। आता हे बेसन सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करायचं। आता इथे हे बेसन थोडंसं हलकं भाजून घ्यायचं इथे आणि यामध्ये चवीनुसार एवढं मीठ घालून घ्यायचं आणि याला असं 2 मिनिट भाजून घ्यायचं। आणि इथेच खूप सारी एवढी कोथिंबीर मी इथे घालून घेणार आहे। कोथिंबीर सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची अशी आणि याला आता असं थोडासा पाण्याचा असा शिपका द्यायचा आणि परत हे असं छान मिक्स करून घ्यायचं। इथे जर तुम्हाला लाल मिरची पावडर जर वापरायची असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता, पण आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे।
त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर वापरणार नाही. आता इथे असं थोडंसं 2 मिनिट झाकण ठेवून याला एक वाफ काढायची आहे. आता मी अशी झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेणार आहे. हे बघा, याला मधून असं थोडासा चमचा द्यायचा, म्हणजे मग मसाला आपला छान होईल, जळणार नाही. यामध्ये पाणी जर कमी पडत असेल तर आणखी थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. तर इथे थोडंसं कोरडं वाटते, मी आणखी थोडंसं पाणी इथे टाकून घेणार. असं हाताने पाणी टाकून घ्यायचं, परत थोडीशी वाफ काढायची. इथे बघू शकता, इथे मी गॅस बंद करते. आपला मसाला छान तयार झालेला आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे. आता मी इथे हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. इथे मी गरम मसाला टाकून घेते. गरम मसाला टाकायचा राहूनच गेला होता, तर मी इथे ॲड करते. अगदी थोडासा अर्धा चमचा एवढा गरम मसाला मी इथे घेतलेला आहे. आणि आता याचे असे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कचोरीमध्ये भरायला सोपं जाईल. असे मी इथे गोळे बनवून घेते. आता इथे मी हे सर्व गोळे बनवून घेतलेले आहे. आता आपण मैदा बघणार आहोत. आता इथे मैद्याचे सुद्धा असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता, मैदा छान असा सेट झालेला आहे. आता याचे सुद्धा मी असे गोळे करून घेणार आहे. आता मी इथे मैद्याचे सुद्धा असे गोळे बनवून घेतले. अगदी या मसाल्याच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा हा मैद्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला कचोरी बनवून दाखवणार आहे. इथे भरून एक गोळा घेऊन त्याला सुरुवातीला असं करायचं, आणि एक गोळा असा मध्यभागी घेऊन याला बंद करायचं. हाताने असं प्रेस करायचं सुरुवातीला. मसाला पूर्ण असा कचोरीमध्ये गेला पाहिजे कडेपर्यंत. अगदी हाताने होते, थोडंसं लाटणं फिरून अशी थोडीशी हलक्या हाताने मोठी करून घ्यायची. बघा, पूर्ण कचोरीमध्ये असा मसाला पूर्ण सगळीकडे गेलेला आहे कडेपर्यंत. अशाच मी सर्व कचोरी अशा भरून घेणार आहे. आणखी एक करून दाखवते. सुरुवातीला हाताने असं करून घ्यायचं. एक गोळा ठेवल्यानंतर हे व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे कचोरी ही अशी फुटणार नाही. असं प्रेस झाल्यानंतर असं लाटून घ्यायचं. खूप छान अशी कचोरी ही भरल्या गेलेली आहे. तर सर्वच मी इथे अशा भरून घेणार आहे. इथे मी सर्व कचोरी अशा बनवून घेतलेल्या आहे. मी सांगितलं एवढ्या प्रमाणात ह्या 10 ते 12 कचोऱ्या बनतात. माझ्या 12 बनलेल्या आहेत मोठ्या साईजच्या. अगदी तुमच्या कमी किंवा जास्त तुमच्या साईजवर ते डिपेंड राहणार आहे. पण इथे 12 कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत एवढ्या साहित्यात. आता मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. इथे तेल तापलेलं आहे. तेल हे छानच असं म्हणजे कडकच तापलेलं असायला पाहिजे. आणि मग ही कचोरी सोडून घ्यायची. जेवढ्या तेलामध्ये बसतात तेवढ्या घालून घ्यायच्या. इथे या कचोरी अशा तळून झालेल्या आहेत. आता मी इथे काढून घेणार आहे आणि सर्वच कचोरी अशा तळून घेणार आहे. बघू शकता.
झाली तर आपली शेगाव कचोरी तयार। अगदी कमीत कमी वेळातच ही बनते। तुम्ही सुद्धा करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे बघा इथे छान अशी ही कचोरी बनते। मसाला पूर्ण कचोरीला लागलेला आहे। भेटू पुढल्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।